सुमन, स्वामींच्या कृपेने तुझी इच्छा पूर्ण होईल। कशी? हे घे, हे आजपासून तुझं बाळ आणि तू या बाळाची आई। अहो वहिनी, हे काय करताय तुम्ही? माझ्यापेक्षा या बाळाची सुमनला जास्त गरज आहे। सुमन, आमच्या या बाळाला तू तुझं म्हणून वाढव। अगं मी काय, मी तर पुन्हा आई होऊ शकते ग। आणि मला खात्री आहे की तू त्याचा आई म्हणून सांभाळ करशील। स्वामी, तुमचा इशारा कळला मला। तुला कळणार हे मला ठाऊकच होतं, पण तुला कळलं आणि त्याप्रमाणे तू वागलास ह्याचं मला जास्त कौतुक वाटतं। खरोखर तुझं खूप कौतुक वाटतं मला। अरे बहिणीसाठी एवढं करायला मनाचा मोठेपणा लागतो। आणि सुमन, अगं आयुष्यात सुख दुःख येतच असतात। परमेश्वराने माणसाला जसं सुख निर्माण केलंय ना, तसंच दुःखही निर्माण केलंय। आपण ते स्वीकारलं पाहिजे, दुःखाने खचून जाता कामा नये। अगं आयुष्याच्या वाटेवर जशी सुखाची हिरवळ असते ना, तसेच दुःखाचे खाचखळगेही असतात। या आयुष्याच्या वाटचालीत आपण कधीतरी त्या दुःखाच्या खाचखळग्यात पडतो, आपला पाय मुरगळतो, म्हणून आपण चालणं सोडून देतो नाही ना? अगं त्यानी जे दिलंय ते आयुष्य आपण खुल्या दिलाने स्वीकारायचं। आनंदाने, दुःख दिलं तरी आनंदाने हसत खेळत ते भोगायचं। त्यांनी दिलेल्या अनुभवातून आपण आपलं आयुष्य घडवायचं। असं तावून सुलाखून आयुष्य सुंदर होतं। माझं चुकलं स्वामी, माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला, मला माफ करा आणि आशीर्वाद द्या। स्वामी, आम्हाला सगळ्यांनाच तुमचा आशीर्वाद द्या। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी, दशरथ आपल्याला गाणं ऐकू इच्छितात, आपली सेवा करू इच्छितात। तशी विचारणा केली आहे त्यांनी, कधी बोलवता येईल त्यांना? वेळ आल्यावर। म्हणजे मी समजलं नाही, काय सांगायचं त्यांना? त्याला काहीही सांगण्याची आवश्यकता नाही। वेळ आल्यावर त्याला बोलावणं धाडलं जाईल आणि त्यांनी आम्हाला गाणं ऐकवण्याऐवजी आम्हीच त्याला गाणं ऐकवू। ते कसं? ते तुलाही वेळ आल्यावर कळेल। स्वामी, काय कळेल? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे दशरथ सारख्या प्रसिद्ध गायकाबद्दल बोलतोत आम्ही, पण लवकरच काही गोष्टी बदलणार आहेत। म्हणजे दशरथ? त्याचा अस्त होऊन एका नव्या गायकाचा उदय होणार आहे आणि आपण सगळेच जण त्याचे साक्षीदार असणार आहोत। काय सांगताय स्वामी? होय, ती वेळ दूर नाही, लवकरच कळेल तुला तो उदयोन्मुख गायक कोण।
पनी ध प ग पनी सा गा रे नी रे सा सा पनी पनी सा पनी ध प ग पनी ध प ग प ग सा नी सा वा 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 अशोक, साक्षात सरस्वती तुझ्या गळ्यात आहे. काय गोड आवाज आहे तुझा. उगीच मला खुश करायला म्हणताय ना बाबा. अहो तुमच्या गाण्यासमोर माझं गाणं अगदी ठीक आहे. खरं म्हणजे असं वाटत होतं की मी माझं गाणं थांबून नुसतं बसून राहावं आणि तुमचं गाणं ऐकत राहावं. नाही अशोक, माझ्या गाण्यामागे रियाज आहे, खूप वर्षाची मेहनत आहे. तुझ्याही आवाजात गोडवा आहे. अगदी मंत्रमुग्ध करून टाकतो तुझा आवाज. याची जाणीव तुला झाली नसेल अशोक, पण मला झाली. तू जर उत्तम रियाज केलास ना तर तुझ्या आवाजाला वेगळीच धाण येईल. रियाज? हो. पण बाबा. अशोक, अरे संगीत हीच तुझी ताकद आहे. तू रियाजासाठी, साधनेसाठी का आळस करतोस? अरे उत्तम रियाज केलास तर फार मोठा गायक होशील तू. पण बाबा, मला तुमच्यासारखा मोठा गायक व्हायचा नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी. मला गायनामध्ये अजिबात रस नाही. आणि एखादी गोष्ट मनाविरुद्ध करण्यात काय अर्थ आहे? आज मी तुमच्याबरोबर गायला बसलो ते तुम्हाला बरं नव्हतं, तुमच्या इच्छेखातर. वा अशोक वा, ऐकून बरं वाटलं की तू माझ्या इच्छेखातर गायलास. असाच गात राहा. तुझा हा गोड आवाज सतत कानावर पडावा हीच इच्छा आहे. माझा ऐकशील? काय बाबा? तू नेहमी रियाज करत जा. बाबा नका उगाच आग्रह करू. आणि आता तुम्हीही रियाज आणि गाणं थांबवा. काय? मी गाणं थांबवू? नाही अशोक, ते शक्य नाही. अहो असं काय करताय बाबा? एक तर तुमची तब्येत सहसा नीट नसते आणि मग रोज रोजच्या गाण्यानं तुमच्या घशावर ताण पडेल, फुफ्फुसांवर ताण पडेल. अहो स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. नाही अशोक, माझ्या तब्येतीवर जर परिणाम झाला तर तो चांगलाच होईल. हे संगीत हाच माझा श्वास आहे. त्याशिवाय मी नाही जगू शकत. एक वेळ मी अन्न पाणी सोडेन, संगीत अजिबात नाही. का हा हट्ट बाबा? अशोक, याला तू हट्ट म्हण किंवा वेड प्रेम म्हण, पण संगीत हाच माझा श्वास आहे आणि शेवटपर्यंत तो राहणार. खरंच अशोक, तुला जेव्हा संगीताची जादू कळेल ना तेव्हा तुला साक्षात्कार होईल. बर, चला न्याहारी करू. चला. अशोक, काय म्हणायचं याला? अरे तुझ्या वडिलांचं दुर्दैव की त्यांना तुझ्या गळ्यात जी सरस्वती दिसली ती तुला जाणवलीच नाही. अरे स्वतःकडे त्यांच्या नजरेतून पाहायला शिक. ओळख स्वतःला. तुझं जग बदलून जाईल. अशोक, तू अजून स्वतःला ओळखलेलं नाहीस. तुझ्या वडिलांच्या बोलण्यात तथ्य होतं. तुला बराच संघर्ष करावा लागेल, त्यावेळी त्याची जाणीव होईल. भविष्यात तुला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्या आव्हानांना तोंड द्यायला सज्ज हो. या पुढील आयुष्यात बरेच धक्के पचवशील ना, त्यावेळी तू तुझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करू शकशील.
अशोक काय झालं बाबा? काय हवंय का? अशोक उठ. बाबा अशोक उठ. बाबा काय झालं तुम्हाला? एवढा घाम का आलाय? तुम्हाला पाणी देऊ का? नाही नको, मला पाणी पाणी वगैरे काही नको नको. माझा ऐक. बाबा बाबा आधी तुम्ही शांत व्हा. मी तोपर्यंत वैद्यराजांना घेऊन येतो. नाही रे अशोक, नाही. मी काय सांगतो ते ऐक. मला मला आता कशाचीही गरज नाही आहे. माझा शेवट जवळ आलेला. नाही बाबा, तुम्हाला काही होणार नाहीये. तुम्ही बरे होणार आहात. नाही रे, असं रडू नको, धीर सोडू नकोस अशोक. एक लक्षात ठेव, आयुष्यभर कुणी कुणाला पुरत नसतं. तेव्हा शांत हो आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. हे बघ, मी असा जाताना तुला एक गोष्ट देऊन जाणार आहे. तिच्या आधाराने तू आयुष्यभर जगू शकणार आहेस अशोक. कोणती गोष्ट बाबा? अशोक, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोला बोला बाबा. खूप दिवस झाले माझ्या मनात एक शल्य आहे. शल्य? कोणतं शल्य? फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या गायकीने मदोन्मुक्त झालेल्या अक्कलकोट दशरथ नावाच्या एका गायकाने जाहीर सभेत मला हरवून माझा अपमान केला रे. तुमचा अपमान बाबा? असं काय केलं त्यांनी? भर सभेत गायनात मला हरवून माझ्याकडून त्याने वचन घेतलं की यापुढे मी जाहीर सभेत कधीही गाणार नाही म्हणून. बाबा हो अशोक, त्याने माझा नाही, माझ्या कलेचा, माझ्या गायनाचा अपमान केला रे बाबा. आणि तो अपमान मी आयुष्यभर नाही विसरू शकणार. होय बाबा. आणि मरताना सुद्धा नाही विसरू शकत. बाबा तुम्ही शांत व्हा. नाही अशोक, या अपमानाचा तू बदला घ्यावास. हो. आणि हीच माझी शेवटची इच्छा. तू पूर्ण करशील ना अशोक? हो बाबा करीत. मला वचन दे. हो बाबा मी तुम्हाला वचन देतो, पण आधी तुमच्या तब्येतीचं बघू. करशील ना अशोक माझ्यासाठी? होय बाबा. करशील ना माझ्यासाठी? हो बाबा करीत. नक्की. होय बाबा. बाबा बाबा. हो भाऊ, तुम्ही दशरथ नावाच्या कोणाला ओळखता का? दशरथ? कोण दशरथ? अहो कोणी गायक आहे. हा, ते गायक दशरथ होय. तो आमच्या गावातला फार मोठा गायक आहे. आजूबाजूच्या गावात त्याची फार मोठी कीर्ती आहे. तुम्ही गायक दशरथ असं म्हणाला असतात तर मी केव्हाच सांगितलं असतं. अच्छा असं आहे होय. बर, आभारी आहे. राम राम. राम राम. दशरथ हे खूप बडप्रस्थ दिसतंय. आत्ता सरळ सरळ मी त्याच्या वाकड्यात शिरू शकणार नाही. आणि असं करायला गेलो तर इथली लोक मलाच चुकीचं समजतील. उगाच आताताईपणे काही कृती करण्यात अर्थ नाहीये. मला खूप विचारपूर्वक कृती करावी लागेल. त्यासाठी मला अक्कलकोटात राहावं लागेल. मी जर स्वामींच्या सेवेत राहिलो तर मला काही अडचण येणार नाही. तिथे जाऊन राहणंच फायद्याचं आहे. ये अशोक, ये बाळा. आम्ही तुझीच वाट पाहतो. तुझ्या वडिलांनी तुला काही गोष्टी शिकवायच्या राहून गेले. आम्ही त्या गोष्टी तुला शिकवणार आहोत. ये. स्वामी, कुणाबद्दल बोलताय आपण? कोण अशोक? तो काय येतोय आम्हाला भेटायला. स्वामी, मी अशोक, गायक उद्धव यांचा मुलगा. ये बाळा, बोल. काय हवंय तुला? स्वामी, माझे वडील हृदयविकाराने अचानक गेले. त्यामुळे मी फार एकटा पडलो. मला तुमच्या सेवेत रुजू करून घेतलं तर फार उपकार होतील स्वामी. अरे एवढंच ना?
तुझी इच्छा पूर्ण होईल. राहा, आमच्या सेवेत खुशाल राहा. तुझी इच्छा पूर्ण कर. तुझ्या वडिलांच्याही काही अतृप्त इच्छा असतील तर त्याही पूर्ण कर. भुजंग, याची मठात राहायची सोय पहा. हो स्वामी, या. ही तुमची खोली. आजपासून तुम्ही इथेच राहायचं. अहो मला आहो जावं कशाला करताय? तुमच्याच वयाचा आहे मी. बरं, काही लागलं तर सांगा. हा नाही, एक विचारायचं होतं. काय? या गावात कोणी दशरथ नावाचा माणूस राहतो का? हो आहेत ना. त्यांचं काय? नाही म्हणजे कसा माणूस आहे तो? फार चांगला आहे. नाही म्हणजे त्यांच्यासारखा गाणारा ह्या आसपासच्या 4-6 गावात कोणी नाही. फार नाव आहे त्यांचं ह्या क्षेत्रात. म्हणजे मग ते दिवसभर गडबडीतच असतील. नाही म्हणजे रियाज, सभा वगैरे? हो असावेत. का बरं? नाही असं सहजच. कुठे राहतात कुठे ते? इथून जवळच आहे त्यांचं घर. म्हणजे इथून सरळ गेलात ना की डाव्या बाजूला एक रस्ता जातो, तो सरळ त्यांच्या घराकडे. दिवसभर घरीच असतात का? नाही मला जरा त्यांना भेटायचं होतं म्हणून विचारलं. तुम्हाला कल्पना असेलच ना? हो म्हणजे शक्यतो दिवसभर घरीच असतात, पण रात्री कार्यक्रम असला की बाहेर पडतात. बरं येऊ मी? हां नाही म्हणजे काही लागलं तर सांगा. हां येतो. घराबाहेर पडताना एकटाच असेल तेव्हाच त्याच्यावर हल्ला करतो. आमच्यासारखा गायक शोधून सापडणार नाही. तुम्हाला पुन्हा ऐकायला आवडेल आम्हाला. जरूर या. दशरथजी एक विचारायचं होतं. विचारा ना. तसं राग मानू नका, तुमचा चाहता म्हणूनच एक विचारतोय. अहो प्रस्तावना कशाला, विचारा. स्वामी समर्थ महाराज. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या गायकीने मदोन्मुक्त झालेल्या अक्कलकोट दशरथ नावाच्या एका गायकाने जाहीर सभेत मला हरवून माझा अपमान केला. मी आयुष्यभर नाही विसरू शकणार. होय बाबा, आणि मरताना सुद्धा नाही विसरू शकत. बाबा तुम्ही शांत व्हा. नाही अशोक, या अपमानाचा तू बदला घ्यावा. वा काय गाता आपण. असं वाटतं मैफिल संपूच नाही. धन्यवाद धन्यवाद. आसपासच्या 10 गावात तुमच्या तोडीचा गायक मिळणं कठीण आहे बघा. हो नाही नाही नाहीच सापडणार. 10 कशाला 25 गावं शोधा, आमच्यासारखा गायक शोधून सापडणार नाही. तुम्हाला पुन्हा ऐकायला आवडेल आम्हाला. जरूर या. दशरथजी एक विचारायचं होतं. विचारा ना. तसं राग मानू नका, तुमचा चाहता म्हणूनच एक विचारतोय. अहो प्रस्तावना कशाला, विचारा. बाजूच्या गावातला सावकाराचा सचिव माझा मित्र आहे. तो मला सांगत होता की यंदा श्रावणाच्या महिन्यात तुमचा कार्यक्रम ठेवायचा होता. तुम्ही त्यांना नकार दिला. काही खास कारण? हो नकार दिला खरा. अहो काय करणार, वेळच नाही. यंदा श्रावणात रोज माझा कार्यक्रम आहे. आसपासची 10-12 गावं फिरणार आहे मी. मला त्या सावकारांनी सांगितलं तुम्हाला जास्त धन देतो, एक दिवस इथे कार्यक्रम करा. पण खरं सांगू, जास्त धनासाठी मला दुसऱ्याला दिलेला शब्द मोडता येत नाही. हो
मला कलेची साधना करायची, रसिकांसाठी गायचंय. त्या धनासाठी भेदभाव करून कसं चालेल? वा, काय बोललात आपण. अरे काय करतोयस हे? तुझी सत्सद विवेक बुद्धी काय झाली? थांब अशोक, थांब. तुला असं करता नाही येणार. हे योग्य नव्हे. अरे बदला घ्यायची ही पद्धत नव्हे. नाही, तू असं करायचं नाहीस. तुझा बदला, तुझ्या वडिलांची इच्छा अशा रीतीने पूर्ण करता नाही येणार तुला. त्यासाठी तुला थांबावं लागेल, तुला मेहनत करावी लागेल. थांब. कलाकार असावा तर असा, म्हणून तर सगळीकडे त्यांना मान मिळतोय. चाकू. कोणी मारलंय? अहो चला तुम्ही आतमध्ये चला पहिले. चला चला आतमध्ये चला चला तुम्ही पंडितजी शांत व्हा, शांत व्हा. स्वामींची कृपा म्हणून वाचलात तुम्ही. खरंय खरंय, पण कोणी फेकला असेल चाकू माझ्यावर? म्हणजे हे मला मारायचा प्रयत्न कोण करते असलं कृत्य करून? शांत व्हा, शांत व्हा जरा. तुमची कोणाशी दुश्मनी वगैरे? अहो काय विचारताय? यांच्यासारख्या महान कलाकाराची आणि सज्जन व्यक्तीची कोणाची वैर असू शकते का? नाही नाही, पण हो माझा तर कोणीच शत्रू नाहीये. माझ्या वाईटावर कोण कशाला उठलं असेल? अहो तुमचा लौकिक पाहून जळणारी माणसं अनेक असतील. त्यातल्याच एखाद्याने तुमची कीर्ती सहन न झाल्यामुळे हे असलं कृत्य केलं असेल. सावध राहा तुम्ही. अहो पण कोणी जळण्याचं कारणच काय? आणि कोणीही असं कशाला करेल? मला आव्हान देईल गाण्यामध्ये. मग एखाद्या वेळी अशी एक व्यक्ती असेल की ती तुमच्यामुळे दुखावली गेली असेल. माझ्यामुळे दुखावली? नाही हो, अशी अशी कोणी व्यक्ती नाहीये जी माझ्यामुळे दुखावली गेली. बरं असो, आज तरी घराबाहेर पडू नका. अहो पण माझा कार्यक्रम आहे ना. अहो रद्द करा तो. पण लोक काय म्हणतील? अहो लोक समजून घेतील. ठीक आहे. ईश्वरा, काय होणार रे बाबा? अशोक, ज्या कामासाठी गेला होतास ते काम झालं का? म्हणजे? अरे भुजंगाजवळ दशरथ विषयी चौकशी करत होतास, त्याची भेट घ्यायला जाणार होतास म्हणून विचारलं. झाली का भेट? नाही स्वामी, तिकडे गेलोच नाही मी. बरं बरं, आमच्या सान्निध्यात तुझं मन रमतंय का? हो स्वामी, तुमच्या सान्निध्यात कोणाचं मन रमणार नाही. आमच्या सान्निध्यात मन रमतं आणि मनाची मशागत सुद्धा होते. तुझ्याही मनाची मशागत होईल नव्हे, त्या मशागतीची सुरुवात देखील झाली. नाही म्हणजे स्वामी, मी समजलो नाही. कळेल, वेळ आल्यावर कळेल. बरं स्वामी, मी माझ्या खोलीत जातो. जा, विश्रांती घे.
एवढी तयारी करूनही प्रयत्न फसला. थोडक्यात वाचला तो दशरथ. माझ्या बाबांची एकही इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. काय करू मला माझाच राग येतोय. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या गायकीने मदोन्मुक्त झालेल्या अक्कलकोट दशरथ नावाच्या एका गायकाने जाहीर सभेत मला हरवून माझा अपमान केला रे. मला वचन दे. हो बाबा, मी तुम्हाला वचन देतो, पण आधी तुमच्या तब्येतीचं बघू. करशील ना अशोक माझ्यासाठी? होय बाबा. करशील ना माझ्यासाठी? हो बाबा करू. बाबा नाही, असं उदास होऊन चालणार नाही. माझ्या बाबांची इच्छा मी पूर्ण करणारच. स्वामी झोपला नाहीत अजून? नाही, झोप येत नाहीये. का? काय झालं? आमच्या भक्ताची काळजी आम्हाला सतावते. आमचा एक भक्त चुकीच्या पद्धतीने विचार करतोय, त्याची आम्हाला काळजी वाटते. कोण स्वामी? कोण झोपला नाही अजून? कोण विचार करतोय? आहे एक आमचा भक्त. चुकीच्या मार्गाने विचार करून तो स्वतःलाही त्रास करून घेतोय आणि दुसऱ्यालाही त्रास देण्याचा विचार करतोय. भुजंगा, अरे ही सूडाची भावना असते ना, ही माणसाला कधी स्वस्थता लाभून देत नाही. आणि असं मग अस्वस्थ कलुषित झालेलं मन मानसिक शांतीपासून दूर जायला लागतं. भुजंगा, अरे सूडाची भावना ही मुळातच वाईट. ती एकदा का माणसाच्या मनात पेटून उठली ना, की मग माणूस नाना तऱ्हेनी चुकीचे विचार करू लागतो. त्याची सारासार विवेकबुद्धी नष्ट होते. म्हणून माणसानी सूडाच्या भावनेपासून दूर राहणं नेहमी इष्ट. आणि ज्याला ते तसं राहता येत नसेल ना, त्यांनी परमेश्वराचं नाव घ्यावं. अशोका, तुझ्या मनाला लागलेली सूडाची लागण दूर होईल आणि तुला अशी मानसिक शांती, आनंद, समाधान लाभेल की तुला स्वर्गीय सुखाची अनुभूती येईल. मी आयुष्यभर नाही विसरू शकणार की या अपमानात तू बदला घ्यावास. हो, आणि हीच माझी शेवटची इच्छा. चाकू पहाटे जाऊन त्याचा काटा काढतो. जा अशोक जा. आज तुला साक्षात्कार होईल. तू करतोयस ते चूक की योग्य हे कळेल तुला. तुझा मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे हे आता कळेल तुला. हीच ती घडी आहे. आजची पहाट तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश घेऊन येईल. तुझ्या आयुष्यात एका नव्या अध्यायाला आता सुरुवात होईल. जा.
स्वामी झोपला नाहीत अजून? आम्ही वाट पाहतो. कोणी येणार आहे का? हो, जो येणार आहे त्याचं पूर्ण आत्मिक आध्यात्मिक परिवर्तन होणार आहे. त्याची संपूर्ण मानसिक उत्क्रांती होऊन त्याला आता एक नवीन मार्ग सापडणार आहे. कोण स्वामी? तुम्ही कोड्यात बोलताय? भुजंगा, कोडी आत्ता सुटायला लागली आहे. आणि ही आयुष्याची कोडी सुटायला लागली तर की माणसाला आपला जीवनक्रम स्पष्ट दिसायला लागतो. आपल्या जीवनासमोर पसरलेले मार्ग त्याला दिसू लागतात. त्याची बदल्याची भावना आता लोप पावली आहे. त्याच्या आत्मिक उन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला. भुजंगा, माणसासमोर त्याच्या प्रगतीचे अनेक मार्ग खुले असतात, पण त्याला ते दिसत नाही. त्याला ओळखता येत नाहीत कुठचे मार्ग योग्य. कारण विकारांचं धुकं त्याच्या नजरेसमोर पसरलेलं असतं. हे धुकं एकदा का विरलं ना की मग त्याला आपल्या प्रगतीचा मार्ग स्वच्छ दिसू लागतो. त्याची आत्मिक आध्यात्मिक प्रगती सुरू होते. हे म्हणजे अगदी कस्तुरी मृगासारखं आहे. अरे, कस्तुरी मृगाला कस्तुरीचा शोध घ्यायची अनावर ओढ निर्माण होते. रानमाळ तो भटकत राहतो, पण या कस्तुरीचा ठेवा आपल्या नाभिस्थानात आहे याबद्दल तो अनभिज्ञ असतो. तसंच काहीच झालंय अशोकचं. स्वामी, तुम्हाला अशोक बद्दल असं का वाटलं? मला तर तो फार सुज्ञ वाटला. होय, अशोक हा सरळच मुलगा आहे. पण झालंय काय, बदल्याच्या सोडाच्या भावनेनं त्याचं मन पेटून उठलंय. त्यामुळे त्याच्या प्रगतीचे सगळेच मार्ग खुंटून गेले. ज्यावेळी त्याची बदल्याची भावना शमेल आणि तो जीवनाकडे डोळस वृत्तीने बघायला लागेल, त्यावेळी तो त्याच्या यशोदीपाकडे यशोमार्गाकडे मार्गक्रमण करायला सुरुवात करेल. आपल्या प्रगतीचं शिखर गाठेल. आपली साधना नव्या जोमानी सुरुवात करेल. बदल्याच्या सोडाच्या भावनेनी ग्रासलेली त्याची ऊर्जा आता मुक्त होईल आणि यशाची नवीन नवीन शिखरं तो पादाक्रांत करेल. त्याला उमजेल आपलं आत्मिक बळ किती आहे, आपलं आध्यात्मिक बळ किती आहे, आपण काय काय करू शकतो, आपल्यात किती गुण आहेत ते त्याला उमगतील. त्याची साधना तो करेल, त्याची जोपासना तो करेल. भुजंगा, आता त्याला आपल्या शक्तीची जाणीव होईल. भुजंगा, पाहशील तू स्वरांची उधळण आता आसमंत भारून टाकेल. बघ काय जादू करू शकेल अशोक, ते आता पाहत राहा. स्वामी. काय रे, काय झालं? अस्वस्थ दिसतोयस. झोपला नाहीस रात्रभर? स्वामी, एक विचारायचं होतं. काय? बदला घेणं म्हणजे नेमकं काय आणि तो कसा घ्यायचा? का रे, कोणाचा बदला घ्यायचाय? नाही स्वामी, असंच विचारत होतो मी. अरे, बदला घेणं हे कधीही वाईट. बदला घेणाऱ्यांनी जो बदला घेत असतो त्याचंही नुकसान होतं आणि ज्याचा बदला घेतो माणूस त्याचंही नुकसान होतं. बदला नेहमी विधायक असावा. बदला विधायक असायला हवा म्हणजे स्वामी, पण ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? अरे, विधायक म्हणजे ज्यातून कुणाचंही नुकसान न होता फायदा होतो तो. अरे, एखाद्याचं नुकसान न होता दोघांचाही फायदा झाला तर ते चांगलं नव्हे का? म्हणून बदला घ्यायचाच झाला
तर तो विधायक पद्धतीने घ्यावा. धन्यवाद स्वामी, तुम्ही माझ्या विचारांना योग्य ती दिशा दिलीत. येतो मी.